लाईव्ह चालू झालं सर. लाईव्ह सुरू झालं ना. थँक्यू व्हेरी मच. लिहिलेलं आहे का सेंट्रल स्टेट हां मग सेंट्रल असेल तर ती स्टेटला नाही वापरता पण आहे की नाही तुम्ही बघा कसं त्याच्यात लिहिलेलं आहे सेंट्रलसाठी हां तेच कारण आपलेच लोक जाऊन छत्रपती संभाजीराजांनी जाऊन भेटून सांगितलं ना देऊन मग आता आपल्याच लोक सांगितलं सरकारने निर्णय केला खूप
हा, झालं झालं सुरू कर. त्यामुळे ते तसं केलं ना. ते बरोबर आहे. मराठा. आता आपलं जेव्हा सुनामी होईल ना पहिली, तेव्हा होईल. आणि होप्स आहेत. ओके. हा, होईल की. सुनामी काल ते समोर नाही तर त्यातून नाही. हॅलो कुठे? तुमच्या तिथे हॅलो हा? हॅलो 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 हा हा पंचा हा, करतात, करतात. हा, आहेत ते तयार आहे. बर बर मी घेईन मग जाताना. हा त्यांना ठेवा म्हणून कशी किलो आहे त्यांना विचारा बरं किंमत किती आहे म्हणजे पैसे देऊन ठेव. बर बर ठीक आहे मी जाताना घेईन. ओके हा नाही ते हॅलो त्यांचाच फोन आहे पुन्हा तुम्हाला बोलायला सांगितलं सर. सुरू आहे तुमचं. सुरू करा म्हणाले का सुरूच आहे. सुरू बोलायला सांगितलं. हो, तुम्ही दिसताय त्यामुळे. ओके हा, सुरू. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मौलाना आझाद रिसर्च सेंटरच्या वतीनं मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या वतीनं मौलाना आझाद यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण देशात नॅशनल एज्युकेशन डे राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करतो. आणि त्यानिमित्तानं मौलाना आझाद रिसर्च सेंटरचे संशोधन केंद्राचे डायरेक्टर, साहित्याचे अभ्यासक, सामाजिक बांधिलकी जपणारे एक संवेदनशील प्राध्यापक मुस्तजीब खान यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले सर, रजिस्ट्रार जयश्री सूर्यवंशी मॅडम आणि त्याचबरोबर डॉक्टर मुस्तजीब खान सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. मौलाना आझाद यांचं आपण स्मरण करतोय आज 11 नोव्हेंबरला, कारण ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि म्हणूनच आपण एज्युकेशन डे म्हणून हा दिवस, शिक्षण दिवस म्हणून हा दिवस साजरा करतो.
मौलाना आझाद आपल्या देशातले एवढे महान देशभक्त होऊन गेले, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये वाहून घेतलं, ज्याला आपण सेल्फलेस सर्व्हिस म्हणतो, अहर्निश सेवामय म्हणतो, देशाच्या प्रती असणारी निष्ठा, अढळ श्रद्धा म्हणतो, खरी देशभक्ती म्हणतो. अशा देशभक्तीनं, अशा नितांत श्रद्धेनं, देशप्रेमानं भरलेलं मौलाना आझाद हे एक व्यक्तिमत्व होतं. स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक वर्ष तुरुंगवास पत्करलेला, खिलाफत मुवमेंट मध्ये गांधींचे शिष्य म्हणून या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अहिंसक मार्गाने, नॉन व्हायलन्स मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य अर्पण केलेला हा खरा देशभक्त. महात्मा गांधीचा शिष्योत्तम, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मित्र, सुभाषचंद्र बोस याचे मित्र, असा एक महान देशभक्त, अतिशय उच्च विद्याविभूषित. आणि त्यामुळेच त्यांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर शिक्षण मंत्री पद बहाल करण्यात आलं. त्यांची देशभक्ती, त्यांचं राजकारण हे आपल्याला सत्ता मिळावी, सत्तेचं पद मिळावं यासाठी नव्हती. देशाचं स्वातंत्र्य हे त्यांच्या समोरचं ध्येय होतं. आणि ते मिळण्यासाठी झपाटून त्यांनी कार्य केलं, संघटन केलं. आणि मौलाना आझाद यांच्यासारखे लक्षावधी मुस्लिम बांधव भारतातले स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होते. नव्हे, त्यांनी त्याग केला. काही जणांनी आपलं आयुष्य अर्पण केलं, गोळ्या अंगावर घेतल्या, ब्रिटिश पोलिसांचा मार खाल्ला. आणि त्यामुळं मौलाना आझाद सारखे देशभक्त आपल्याला जसे हिंदूंमध्ये आढळतात, तसे ख्रिश्चन समाजामध्ये आढळतात, तसे बुद्धिस्ट समाजामध्ये आढळतात, तसे दलित आदिवासींमध्ये सुद्धा आढळतात. समाजातल्या सर्व वर्गांमधून देशभक्त निर्माण झालेले होते. आणि त्यामुळे देशभक्ती हा काही कोणत्या एका धर्माचा मक्ता नाहीये, एका जातीचा मक्ता नाहीये, एका प्रदेशाचा, एका संस्कृतीचा मक्ता नाहीये. तो समुच्च भारतीयांच्या रोमारोमात बसलेली देशभक्ती आहे. आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला मौलाना आझाद सारख्या एका थोर नेत्यांच्या कार्यातनं आपल्याला कळतं. अतिशय उच्च विद्याविभूषित, अनेक भाषांवर प्राबल्य असणारा, पारंगतता असणारा भाषाविद, शिक्षण तज्ञ, विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यासक, जगाच्या विविध संस्कृतींचा चिकित्सक, मूल्यांकन करणारा संशोधक, एक थोर पत्रकार, अल हिलाल नावाची त्यांनी स्वतःचं नियतकालिक काढलेलं होतं. आणि त्याद्वारे ते मुस्लिम बांधवांमध्ये देशभक्ती आणि जनजागृती करत होते. आणि सर्वांना आवाहन करत होते की आपण मुस्लिम लीगच्या ऐवजी महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि मुस्लिम लीगच्या विचाराचे ते कडवे विरोधक होते. हिंदू मुस्लिम एकतेचे ते कडवे समर्थक होते. आणि त्यामुळं असा एक अस्सल देशभक्त, उच्च विद्याविभूषित नेतृत्व, स्वातंत्र्य लढ्यातून तयार झालेलं नेतृत्व पहिले शिक्षण मंत्री झाले. बऱ्याचदा आपल्याला असं आढळतं की आपले शिक्षण मंत्री देशामध्ये, राज्यामध्ये त्यांचं शिक्षणच किती झालं या संबंधीच्या शंका निर्माण व्हायला लागतात. अशा प्रकारचे शिक्षण मंत्री पण आपण पाहिलेले आहेत, जे काही नवनिर्मिती तर करू शकत नाहीत, निर्माण झालेल्या एका चांगल्या व्यवस्थेला बिघडवू शकतात, त्याचाही अनुभव आपण घेतलेला आहे. तेव्हा असे एक उच्च विद्याविभूषित शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य चळवळीतनं ज्यांची देशभक्ती सिद्ध झालेली आहे, त्याग सिद्ध झालेला आहे, त्यांचा विद्या व्यासंग, त्यांचा संस्कृती व्यासंग
आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेसी, प्रागतिक लोकशाहीचे ते खंदे पुरस्कर्ते होते. असा एक महान सत्पुरुष आपल्या देशामध्ये नेतृत्वाच्या मध्ये रूपामध्ये पाहायला मिळाला. आणि मी तर म्हणेन त्या काळातले हे जे नेते होऊन गेले, सुभाषचंद्र बोस असतील, वल्लभभाई पटेल असतील, जवाहरलाल नेहरू असतील, मौलाना आझाद असतील आणि असंख्य कार्यकर्ते असतील, हे असंख्य नेते जे निर्माण झाले हे एक प्रकारचे राजकीय संत होते. आजच्या सारखे राजकारणाचा धंदा करणारे किंवा उद्योग करणारे नव्हते. त्यांचा उद्योग देशभक्तीचा, राष्ट्रप्रेमाचा, देशाच्या भवितव्याचा, देशामध्ये सुधारणा व्हाव्यात, प्रगती व्हावी याचा ध्यास घेतलेले त्यांचं ते ध्यास पर्व होतं. जेव्हा ते पहिल्यांदा शिक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांनी अतिशय समर्पक शब्दांमध्ये त्यांची भूमिका आणि विचार मांडलेले आहेत. मूलभूत शिक्षण सर्वांना मिळायला पाहिजे याचा आग्रह धरणारे ते पहिले शिक्षण मंत्री आहेत. आणि त्यांनी उच्च शिक्षणाचा आणि शिक्षणाचा मजबूत पाया त्यांनी उभा केला. आणि मग त्यांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणांमध्ये, लेखांमध्ये ही देशभक्तीची नाळ त्यांनी जपलेली आहे, मांडलेली आहे, व्यक्त केलेली आहे. मी त्यांचे विचार आपल्या समोर मांडू इच्छितो त्यांच्या शब्दामध्ये. सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशनची व्यवस्था आजही आपल्या देशामध्ये आहे. आणि पहिल्यांदा शिक्षण मंत्री झाल्यावर 1949 साली स्वातंत्र्य मिळाल्या लगेचच त्यांनी तिथे भाषण करताना सांगितलेलं आहे. त्यात त्यांचा ध्येयवाद प्रतीत होतो, राष्ट्रप्रेम प्रतीत होतं. ते म्हणतात, द फर्स्ट अँड फॉरमोस्ट टास्क ऑफ आवर नॅशनल गव्हर्नमेंट इज द प्रोव्हिजन ऑफ फ्री अँड कंपल्सरी बेसिक एज्युकेशन फॉर ऑल. फ्री अँड कंपल्सरी बेसिक एज्युकेशन फॉर ऑल हा ध्येयवाद घेऊन त्यांनी शिक्षण मंत्री पदाचं कार्य हाती घेतलं. युनिव्हर्सल कंपल्सरी एज्युकेशन, सार्वत्रिक शिक्षण, सर्वांना समान शिक्षण आणि मोफत शिक्षण हा ध्येयवाद घेऊन ते पुढे गेलेले दिसतात आपल्याला. आणि वयाच्या 16व्या वर्षापर्यंत शिक्षण सर्वांना मिळावं, सर्व जाती धर्मांना मिळावं, सर्व स्त्रियांनाही मिळावं या प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि आपण हे लक्षात घ्यायला हवं की स्वतः मुस्लिम समाजातनं येऊन सुद्धा, आणि आपली अशी एक धारणा आहे की मुस्लिम समाजामध्ये स्त्री शिक्षणाला प्रतिरोध केला जातो, परंतु हे अतिशय प्रागतिक विचाराचे डेमोक्रॅट होते, अतिशय प्रगल्भ नेते होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की समाजातल्या निम्म्या वर्गांना म्हणजे महिलांना आपण शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. उलट महिलांना आपण शिक्षण द्यायची गरज आहे, अशा प्रकारचं चिंतन त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, आवर स्कूल्स आर गोइंग टू बी सोशल लॅबोरेटरीज ऑफ डेव्हलपमेंट. आपल्या शाळा म्हणजे देशाच्या विकासाच्या प्रयोगशाळा आहेत, अशा प्रकारचं चिंतन त्यांनी त्यावेळेला मांडलं. आणि त्यांनी सांगितलं आग्रहाने की आपल्याला महिलांना शिक्षण सुद्धा द्यायला हवं. लिंगभाव समानता ही शिक्षणामध्ये आणण्यासाठीचे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आलेले आहेत. त्या आधी 50च्या दशकामध्ये हा एक दूरदृष्टीचा नेता, देशाचा देशभक्त नेता आपल्याला सांगत होता की आपल्याला महिलांना शिक्षण दिलं पाहिजे पुरुषांप्रमाणेच, आणि समानतेच्या दृष्टीनं तो विचार ते आग्रहानं मांडत होते. त्याच्याबद्दल आपण आदर व्यक्त केला पाहिजे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी उचलला आणि मांडला, व्हिलेज स्कूल्स. प्रत्येक खेड्यामध्ये शाळा असली पाहिजे आणि ती शाळा ही त्या गावाच्या विकासाचं माध्यम असली पाहिजे, डेव्हलपमेंट एजंट व्हायला हवी, विकासाची
प्रतिमान असायला हवं, प्रेरक असायला हवी ती शाळा. अशा प्रकारचं चिंतन त्यांनी मांडलं आणि महात्मा गांधींच्या विचारातली नई तालीमचा जो काही त्यांचा विचार होता, स्वयंभू आत्मनिर्भर अशा प्रकारचं शिक्षण जे माणसाला आत्मनिर्भर बनवतं. आत्मनिर्भर हा शब्द अलीकडे उगवलेला नाहीये, तो आपल्या स्वातंत्र्य लढ्यातनं आलेला आहे. त्याचा कोणी हक्क सांगू नये. आणि हे आत्मनिर्भर शिक्षण निर्माण करण्यासाठी, आत्मनिर्भर माणूस घडवण्यासाठी या प्रकारचं शिक्षणाचं यंत्रणा आपल्याला खेड्यापाड्यापर्यंत 6,48,000 खेड्यांपर्यंत निर्माण करण्याचं स्वप्न मौलाना आझाद यांनी पाहिलेलं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून ते त्या बाबतीमध्ये काय म्हणतात पहा, सेटिंग अप विलेज स्कूल्स which would not only be places of instruction for village children but also center of community life in the village. अशा प्रकारचं चिंतन त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारा हा शिक्षण मंत्री होता. आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान म्हणून आणि मौलाना आझाद या देशाचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून, MIT बोस्टन जे टेक्नॉलॉजीचे अप्रतिम अशी जगातल्या सर्वोत्तम अशी संस्था आहे, त्यांच्या तत्वावर, त्यांच्या आधारावर त्या गुणवत्तेचं अनुकरण भारतामध्ये करण्यासाठी, विज्ञान तंत्रज्ञानाचा पुरस्कार करण्यासाठी भारतामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज IITs उभा करण्याचा प्रारंभ पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठीचं कार्य करणारे, तशा प्रकारची दृष्टी आणि विचार असणारे मौलाना आझाद हे कारणीभूत आहे. आज आपण म्हणतोय की खाजगी क्षेत्रातल्या सगळ्या संस्था चांगल्या असू शकतात आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या म्हणजे सरकारने उभं केलेल्या संस्था चांगल्या असतातच असं नाही, पण हे अर्धसत्य आहे. पब्लिक सेक्टरमध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये निर्माण केलेल्या संस्था सुद्धा उत्तम दर्जाचं कार्य करू शकतात. याची ज्वलंत उदाहरणं म्हणजे आपल्या IITs आहेत. आणि आज आपण 60-70 वर्षानंतर पाहतोय की त्यांनी जे एक विजन होतं, जी दृष्टी होती, त्या दृष्टीची फळं आपण पाहतोय. IIT मधनं बाहेर पडलेले शेकडो युवक जगभरामध्ये आपल्या बुद्धिमत्तेचा साक्षात्कार देत आहेत आणि नेतृत्वाची भूमिका जगातल्या सगळ्यात उत्तमातल्या उत्तम टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन मध्ये, बिझनेस हाऊसेस मध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्य करताना दिसतात, नेतृत्व देतात. आणि अशा संस्थांमधले विद्यार्थी त्याच संस्थेला आपल्या उत्पन्नातलं CSR फंड म्हणून निधी देत आहेत आणि त्यातनं नवे नवे विभाग उभारतायत. शेकडो कोटीचं अनुदान, भेट, देणग्या माजी विद्यार्थी देत आहेत. भारतामध्ये स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर स्थापन करण्याचं कार्य मौलाना आझाद यांच्याच कार्यकाळामध्ये झालेलं आहे. इतकंच नव्हे तर पहिलं एज्युकेशन कमिशन, शिक्षण आयोग नेमला आणि त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी करण्याची संधी पण आपल्या मौलाना आझाद यांना मिळालेली आहे. म्हणून उच्च शिक्षणाची एक व्यवस्था तयार व्हावी आपल्या देशामध्ये, म्हणून त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळ, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनची निर्मिती केली. IIT सारख्या संस्थांची उभारणी केली. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज सारख्या लॅबोरेटरीज निर्माण केल्या आणि उच्च शिक्षणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेनं लगोलग पावलं टाकली. स्वातंत्र्य मिळाल्या आणि त्याची फळं आज आपण चाकतोय. आज जो आपला भारत विकसित झालेला आहे, तुम्हाला सांगायला हरकत नाही की 50च्या दशकामध्ये आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा आपल्या देशामध्ये फक्त 20 विद्यापीठं होती आणि 500 महाविद्यालय होती आणि फक्त 1 लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत होते. करोडोंच्या देशामध्ये फक्त 500 महाविद्यालय, फक्त 20 विद्यापीठं आणि 1 लाख विद्यार्थी अशी अवस्था होती. अशा एका पार्श्वभूमीवरच्या देशाला
उच्च शिक्षणाच्या पायाभूत सुविधा देऊन नव्या दिशेनं आणि नव्या गतीनं वाटचाल करण्याचं आधारभूत काम मौलाना आझाद यांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्याहूनही महत्वाचं की त्यांचं जे दृष्टी होती त्या दृष्टीमध्ये भारताचं आर्थिक धोरण, भारताचं उद्योग धोरण, भारताचं शैक्षणिक धोरण, भारताचं एक एकंदरीत धोरण निर्मितीमध्ये जवाहरलाल नेहरूंच्या सोबत काम करणाऱ्या ज्या 3-4 महत्वाच्या व्यक्ती होत्या त्यामध्ये अग्रणी नाव आपल्याला मौलाना आझाद यांचं घ्यावं लागेल. असा उच्च विद्याविभूषित, ज्याला आपण लर्नेड एज्युकेशनिस्ट म्हणतो, असे मौलाना आझाद होते. आणि त्यांना नॅशनल एज्युकेशन द्यायचं होतं, राष्ट्रीय शिक्षण द्यायचं होतं. इंग्रजांच्या डिवाइड अँड रूल अशा प्रकारच्या नीतीच्या विरोधामध्ये देशाला जोडणारा शिक्षण, राष्ट्रीय बांधणी करणारं शिक्षण, याची यावत मानवी समुदायाला देशातील नागरिकांना जोडणारं शिक्षण, त्यांचं सक्षमीकरण करणारं शिक्षण देण्याची त्यांची धारणा होती. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं स्पष्टपणे, मी ते कोट करू इच्छितो. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये 1949 साली कॉन्व्होकेशन ऍड्रेस त्यांनी दिलं होतं, पदवीदान समारंभातलं त्यांचं भाषण. तरुणांना ते म्हणतात, यू आर सिटीजन ऑफ फ्री इंडिया, a state which is determined to develop its political and social life on secular and democratic lines. The essence of secular and democratic state is freedom of opportunity for the individual without regard to race, religion, caste, or color, or community. As members of such a state, you have therefore the right, provided you have the necessary qualities and character and attainment, accept all doors to open to you, whether in the field of politics, trade, industry, service, or any profession. There is no grain saying the fact that in the past many of the alumni of this institution, that is Aligarh Muslim University, looked to nothing but employment under the government. So freedom must bring the widening of the mind and enlargement of your ambitions. Widening of mind and enlargement of ambitions. You must therefore look forward in a free India to the utilization of your talent in the manners best suited for the needs of the nation. I have no doubt in my mind that if you can imbibe this spirit of progressive nationalism, प्रागतिक राष्ट्रीय, progressive nationalism, which is the motto of our secular democratic state, there will be no position in any field of life that will be beyond your reach. I would therefore urge upon you to develop and strengthen your character, acquire knowledge that will fit your play your rightful part in the future progress and prosperity of our country. केवळ नोकरी शोधू नका, या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहात आणि तुम्ही आता जातीपातीच्या चौकटीतनं मुक्त झालेले आहात, चातुर्वर्ण्यातनं मुक्त झालेले आहात. आणि त्यामुळे देशाचा कोणताही नागरिक, कोणत्याही संस्कृतीचा, कोणत्याही भाषेचा, कोणत्याही जातीचा, धर्माचा नागरिक कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या ज्ञानाच्या आणि कॅरेक्टरच्या, व्यक्तिमत्वाच्या आधारे, क्षमतेच्या आधारे आपल्या नव्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो, प्रादापान करू शकतो आणि व्यवसाय परिवर्तन करू शकतो. आणि या चातुर्वर्ण्याच्या व्यवस्था जी डिवाइड अँड रूलचीच होती, पुन्हा ती सुद्धा त्याला खिळखिळी करू शकतो. अशा प्रकारचं चिंतन मांडणारा, व्यापक चिंतन मांडणारा अँड प्रोग्रेसिव्ह नॅशनलिझम, प्रागतिक राष्ट्रीय वृत्तीचा विचार मांडणारा हा थोर चिंतक होता, हे आपल्याला निश्चितपणे मानावं लागेल. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय असावं शिक्षणामधलं, या संबंधी सुद्धा मौलाना आझाद यांचे
विशिष्ट स्पष्ट विचार होते, ते देशहितकारी होते, बहुभाषीय विचाराचे होते. आत्ताच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या प्रकारे भारतीय भाषांना आपण पुरस्कार देणारी भूमिका केंद्र सरकारनं आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये घेतलेली आहे 2020ची, आणि थोर शास्त्रज्ञ कस्तुरी रंगन यांनी त्यावर चिंतन मनन करून मांडणी केलेली आहे. तोच विचार आपल्याला असा दिसेल की मौलाना आझाद यांनी नेमकं हेच प्रतिपादन आपल्या पहिल्या भूमिकेमध्ये केलेलं होतं. आणि ते म्हणतात, ए चाइल्ड शुड बी इन्स्ट्रक्टेड in the early stage of his education or her education through the medium of mother tongue, as has been accepted by the government as the policy. Departure from this principle was bound to harmful to the child. He further observed that, पहा काय चिंतन आहे त्यांचं, if within the state there are people speaking in the different languages, any attempt to adopt one language as a medium of instruction will lead to discontent and bitterness and will affect interprovincial relations and set up vicious circles of retaliation. Thereby, provincialism will go and Indian nationalism will suffer. काय प्रोफेटिक ज्याला म्हणतात अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेले आपल्याला दिसत आहेत की भारतीय भाषांमध्ये, मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे आणि ते उर्दू भाषा, इंग्रजी भाषा, अरेबिक, फ्रेंच अशा अनेक भाषांचे अभ्यासक होते. ते एक थोर पत्रकारी होते. अल हिलाल हे त्यांचं पत्र खूप गाजलेलं आहे आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी मोठं योगदान त्यांच्या अल हिलाल या नियतकालिकांनी केलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की भारताच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समुदायाने कसा भाग घ्यावा याचा विचार त्यांनी मांडलेला आहे. ते मुस्लिम लीगच्या विचाराच्या कडवे विरोधक होते आणि त्यामुळे पाकिस्तान निर्मितीलाही त्यांचा विरोध होता आणि ते म्हणत होते की हे मुस्लिमांच्या हिताच्या विरोधी पण आहे आणि अहिंसक मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिमांनी सहभाग घ्यावा अशा प्रकारचं चिंतन मनन पण त्यांनी मांडलंय. त्यांनी जसं अल हिलाल हे त्यांचं नियतकालिक पत्रकार म्हणून केलं, जसं महात्मा गांधी पण पत्रकार होते, लोकमान्य टिळक पण पत्रकार होते, बाबासाहेब आंबेडकर पण पत्रकार होते, हे जे जे राष्ट्रीय चळवळीमध्ये होते त्यांनी आपापली नियतकालिकं काढलेली आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळं त्यांनी त्या काळामध्ये मौलाना आझाद यांनी आपली नियतकालिकं सुद्धा 3 नियतकालिकं करायचा प्रयत्न केला आहे. अल हिलाल आपल्याला माहितच आहे, पण अल मिसाब हे त्यांनी नियतकालिक सुरू केलेलं होतं. लिसानस सिद्ध हे एक मासिक सुद्धा त्यांनी सुरू केलेलं होतं आणि लोकभाषेमध्ये उर्दूमध्ये त्यांनी या प्रकारची नियतकालिकं त्यांनी काढून आपला प्रचार केलेला, स्वातंत्र्य युद्धासाठी मनोभूमिका लोकांची तयार करण्याचं काम केलेलं आहे. महात्मा गांधीचे अतिशय कडवे समर्थक शिष्योत्तम ते होते. या शिष्योत्तमामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्या नावांचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागेल. आणि ते नॉन कोऑपरेशन मुवमेंट, असहकार चळवळीचे सुद्धा नेते होते. राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष पण झालेले होते आणि अशा पद्धतीनं त्यांनी नेहमीच खिलाफत कमिटीचे पण ते भारताचे अध्यक्ष होते आणि त्यांनी नेहमीच आपल्या भारतीय नागरिकांना हिंदू मुस्लिम ऐक्याचा विचार त्यांनी मांडला, राष्ट्रीय ऐक्याचा विचार मांडला आणि जातपात धर्म भेद याकडे न वळता आपल्याला त्यांनी नेहमीच हा विचार मांडला की पाकिस्तानचा विचार मला कधीच पसंत नव्हता. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं, आय मस्ट कन्फेस दॅट द व्हेरी टर्म पाकिस्तान गोज अगेन्स्ट माय ग्रेन. आय सजेस्ट दॅट सम पोर्शन of the world are pure while others are impure. Such a division of territories into pure and impure is un-Islamic.
and is more keeping with orthodox Brahmanism in our society. ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सदस्य होते, घटनेच्या निर्मितीमध्ये पण त्यांचा सहभाग होता आणि अशा प्रकारचा एक थोर पुरुष ज्यांनी पायाभूत संस्था निर्माण केल्या, उच्च शिक्षणाचा पाया रोवला, प्राथमिक शिक्षणाचा पाया रोवला, नव्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये, न्यू इंडिया, नवभारताच्या निर्मितीमध्ये त्याची पायाभूत धोरणं निश्चित केली, देशभक्तीचा असीम असं उदाहरण त्यांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं त्यांची देशभक्ती ही निर्विवाद आहे. ती आजच्या काळासारखी भारत माता की जय म्हणायचं आणि भारतीय बांधवांच्याच अंगावर जायचं, त्यांना मारायचं, जाळपोळ करायची, धर्माच्या द्वेषानं, जातीच्या द्वेषानं, भाषेच्या द्वेषानं, या प्रकारचं देशभक्ती, ढोंगी देशभक्ती ही मौलाना आझाद यांनी कधीच पुरस्कारित केलेली नव्हती. त्यांची देशभक्ती ही अस्सल आणि बावनकशी होती आणि असा बावनकशी माणूस हा एक आदर्श आहे. आजच्या समाजामध्ये नव्या पिढीला एक आदर्श आहे की मुस्लिम समाजातनं कसे नवतरुण तयार व्हावेत, देशातले वेगवेगळ्या जाती धर्मातनं नवतरुण सामाजिक नेते, राजकीय नेते कसे तयार व्हावेत याचा जर अभ्यास करायचा असेल तर सर्व तरुणांना मी अशी विनंती करेन की तुम्ही जरूर मौलाना आझाद यांचं चरित्र वाचा. इरफान हबीब सारख्या महान थोर लेखकानं त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, NCERTनं ते प्रकाशित केलेलं आहे, आपण ते वाचावं. विज्ञान तंत्रज्ञानाचा अतिशय आग्रह आणि पुरस्कार धरणारा हा थोर देशभक्त, थोर नेता, व्हिजनरी आपल्या देशामध्ये होऊन गेला आणि त्यांनी आपल्या देशाचा पाया रचला शिक्षणाचा. म्हणूनच त्याची फळं आज आपण विकसित भारतामध्ये रूपांतरित झालेली पाहतो आहोत, चाखतो आहोत आणि कुठल्याही देशाचा विकास ह्या शतकांच्या कालावधीमध्ये होतो, मोजला जातो आणि कुणी एक व्यक्ती देशाला उंचीवर पोहोचू शकत नाही. कोणतं एक सरकार, कोणतं एक राज्य सरकार एका नव्या उंचीवर पोहोचू शकत नाही. अनेकांच्या योगदानातनं, आरंभापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनच्या योगदानामधनंच आपल्या देशाची आजची संपन्न अवस्था आणि आपण ब्रिक कंट्रीजचे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना पोटेन्शियल सुपर पॉवर्स ऑफ द वर्ल्ड, इकॉनॉमिक सुपर पॉवर ऑफ द वर्ल्ड मध्ये आपल्या भारताकडं जगाचं लक्ष वेधलेलं आहे. त्याची पायाभरणी, त्याची धोरणं, त्यांची अंमलबजावणी, तशा मौलिक संस्था उभा करण्याचं मौलिक काम आपल्या मौलाना आझाद यांनी केलेलं आहे. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला मनपूर्वक शिक्षण क्षेत्रातला एक शिक्षक म्हणून आदरांजली वाहतो आणि नव्या तरुणांना विनंती करतो की त्यांच्या तत्वावर चाला, त्यांच्या विचारानं चाला. आपल्या देशाला आपल्याला घडवायचं असेल, देशाची एकात्मता आपल्याला टिकवायची असेल, देशाला मजबूतीनं पुढं न्यायचं असेल, देशाचा विकास करायचा असेल, स्वयंविकास करायचा असेल आणि आजच्या शब्दामध्ये आत्मनिर्भर करायचं असेल, सेल्फ रिलायंट करायचं असेल तर आपल्याला मौलाना आझाद यांच्या प्रोग्रेसिव्ह नॅशनलिझमचा, प्रागतिक राष्ट्रीयत्वाचाच विचार अंगीकारावा लागेल आणि शिक्षण, विज्ञान तंत्रज्ञान आणि समानता याच्या मार्गानंच आपल्याला जावं लागेल. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला मनपूर्वक आदरांजली व्यक्त करतो आणि महात्मा गांधी मिशन MGM युनिव्हर्सिटीचा कुलगुरू या नात्यानं हे आश्वासित करू इच्छितो की मौलाना आझाद यांचं जे कार्य आहे, योगदान आहे, त्यांच्या पावलावर पावलं टाकण्याचा, 1-2 पावलं, सगळं तर शक्य नाही, टाकण्याचा प्रयत्न आम्ही MGM विद्यापीठामध्ये करू. पुन्हा एक वार मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ज्या विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे, ज्या विद्यापीठात मी शिक्षक होतो, ज्या विद्यापीठामध्ये मी माझी PhD ची पदवी संपादन केली आणि त्या विद्यापीठामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली, त्या विद्यापीठाने मला आजच्या या दिवशी माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कुलगुरू प्रमोद येवले सर, त्याचबरोबर मौलाना आझाद संशोधन केंद्राचे संचालक माझे मित्र डॉक्टर मुस्तजीब खान सर, जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, या सर्वांचे आभार मानतो आणि जे व्यक्ती सहभागी झालेले आहेत, माझे विचार ऐकतायत, ज्यांनी वेळ काढला ऐकण्यासाठी, त्यांचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून मी थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र.